Inflation is like a toothpaste. Once it out, you can hardly get it back in again. याचा अर्थ असा होतो, इन्फ्लेशन म्हणजे चलनवाढ. आजचा आपला जो मुद्दा आहे तो चलनवाढ आहे. इकॉनॉमीशी संबंधित अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे चलनवाढ. चलनवाढाची तुलना इथे डायरेक्टली टूथपेस्ट सोबत केली आहे. म्हणजे टूथपेस्ट जर एकदा बाहेर आली, पेस्ट एकदा बाहेर आली तर आपण ती पेस्ट परत आत नाही घालू शकत, म्हणजे हार्डली ते आपल्याला आत घालता येईल. तर असं एक्झाम्पल दिलेलं आहे. अशी चलनवाढीची तुलना केलेली आहे टूथपेस्ट सोबत. तर अगदी तसंच आहे. एकदा जर चलनवाढ झाली, एकदा इन्फ्लेशन जर वाढत गेलं तर आपण हार्डली असं त्याला परत कंट्रोलमध्ये करू शकतो. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं झालं ना तर सोन्याचं एक एक्झाम्पल तुम्ही कन्सिडर करा. मे बी तुमच्या लहानपणी सोन्याचा जर तुम्ही कधी असा 10,000 रुपये तोळा वगैरे बघितला असेल, त्याच्यापेक्षा जर तुम्ही लहान असाल, म्हणजे तुमच्या आईवडिलांनी तुमचे किस्से सांगितले असतील ना लहानपणीचे, की मी कानातलं केलं होतं त्यावेळेस 4,000 रुपये 2,000 रुपये तोळा सोनं होतं असं काहीतरी. तर आत्ताचा रेट जर बघितला तो जवळपास 40-41 हजारांपर्यंत पोहोचला आहे. म्हणजे एकदा जर रेट वाढायला सुरुवात झाली, चलनवाढ एकदा इन्फ्लेशन जर सुरू झालं तर ते आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवता येत नाही. पैशाची किंमत कमी होत जाते, मात्र चलनवाढ वाढत जाते. आता चलनवाढ आणि पैशाची किंमत याच्यामध्ये एक फरक आहे, तो लक्षात घ्या. पहिल्यांदा टॉपिक आपला खूप सिरियस टॉपिक आहे. असं म्हणतात ना, इकॉनॉमिक्स थोडंसं डिफिकल्ट आहे समजून घ्यायला, तर तसं आहे, मात्र अतिशय बोरिंग सब्जेक्ट आहे हा. पण आपल्याला चलनवाढ तरी माहितीच असायला पाहिजे, कशामुळे होते, त्याची कारणं कुठली कुठली, त्याच्यामुळे काय परिणाम होतात, हे चलनवाढ आपल्याला समजलंच पाहिजे. कारण याचा उपयोग आपल्याला अगदी डे टू डे लाईफमध्ये करायचा आहे. फक्त एक्झामसाठीच नाही, तर चलनवाढ जर समजलं तर आपल्या आयुष्याचं गणित सुद्धा आपल्याला समजेल. ठीक आहे. तर थोडा किचकट विषय आहे, पण आपण असा प्रयत्न करूयात, थोडासा इंटरेस्ट घेऊ याच्यामध्ये. आता मी तुम्हाला जे एक्झाम्पल देतो ना सोन्याचं, म्हणजे काय, तर किंमत एकदा वाढत चालली की ती कंट्रोलमध्ये येत नाही. किंमत पैशाची कमी होते, मात्र पैसा बाजारामध्ये वाढतो. याचा अर्थ काय, तर फॉर एक्झाम्पल हे जे ठोकळे आहेत ना हे सगळे काढलेले, तर हे म्हणजे आपला पैसा आहे, चलन आहे. चलन जर आपल्याकडे वाढत गेले, हे ठोकळे आपल्याकडे जर साठत गेले, तर त्या ठोकळ्यांची बाजारातली किंमत ही कमी होत जाते. म्हणजे काय, तर चलनवाढ जेवढी जास्त होईल, चलन जे बाजारात आहे किंवा चलन निर्मिती जर जास्त होत गेली तर त्या पैशाची किंमत घटत जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी वस्तू घेताना समजा आपल्याला लहानपणी 10 रुपयांमध्ये 5 वस्तू येत असतील, 10 वस्तू येत असतील, तर आता त्याच 10 रुपयाच्या नोटेमध्ये एकच वस्तू येते. याचा अर्थ काय, की त्या वस्तू पण महाग झाल्यात आणि तुमच्या 10 रुपयाच्या नोटीची किंमत सुद्धा कमी झाली आहे. म्हणजे अजून एक अगदी सिंपल सांगायचं झालं ना, तर आधी आपल्याला एखादा आईस्क्रीमचा कप हा 10 रुपयाला येत होता, त्याच आईस्क्रीमच्या कपसाठी आपल्याला 10 रुपयाच्या आता 3 नोटा द्याव्या लागत आहेत. म्हणजे काय, आधी 10 रुपयाची जी किंमत होती त्या तुलनेमध्ये सध्या 10 रुपयाच्या त्या नोटेची किंमत ही कमी झालेली आहे, 1/3 कमी झालेली आहे. कारण त्याच आईस्क्रीमच्या कपासाठी आपल्याला 10 रुपयाच्या आधी एकच नोट द्यायला लागायची, आता आपण 3 नोटा देतोय. ओके. याचा अर्थ काय, तर त्या चलनाची किंमत कमी झाली आहे. चलनाची किंमत कमी होण्यासाठी बरीचशी कारणं किंवा बरेचसे फॅक्टर्स कारणीभूत आहेत. त्याच्यापैकी एक म्हणजे चलनवाढ. बाजारामध्ये किंवा लोकांकडे जर पैसा वाढत गेला तर त्यातून त्यांची खरेदी करण्याची कॅपॅसिटी सुद्धा वाढते. त्यामुळं काय होतं, की त्या वस्तूंच्या किमती वाढतात आणि यातूनच पैशाचं मूल्य कमी होतं. ठीक आहे. थोडंसं पटपट समजून घ्यायला अवघड आहे, मान्य आहे मला, पण आज हे लेक्चर तुम्हाला समजून सांगणं हे माझ्यासाठी सुद्धा एक चॅलेंज आहे, ते मी ॲक्सेप्ट केले. लेक्चर शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला चलनवाढविषयी सगळे मुद्दे अगदी व्यवस्थितपणे क्लिअर होतील. ठीक आहे. अशाच प्रकारचे वेगवेगळे इन्फॉर्मेटिव्ह आर्टिकल्स वाचण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी, क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करण्यासाठी विजन स्टडीचं ॲप तुम्ही डाउनलोड करा. ॲपमध्ये सर्व काही मोफतच आहे. यामध्ये काही पेड कोर्स पण आहेत. जर तुम्हाला परवडत असेल, 999 रुपयाला क्वेश्चन आन्सर रिव्हिजन बॅचचे ॲडमिशन ओपन आहेत. या क्वेश्चन आन्सर रिव्हिजन बॅचचा फायदा तुम्हाला येणाऱ्या राज्यसेवा आणि संयुक्त गट ब पूर्वपरीक्षेसाठी होईल. तर जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, तुम्हाला प्रॉपर रिव्हिजन करायची आहे, तर या 138 लेक्चरचा फायदा तुम्ही क्वेश्चन आन्सर बॅचच्या माध्यमातून घेऊ शकता. आपल्या मुख्य मुद्द्यामध्येच आपण येऊ. नेहमीच आपण हे चर्चेमध्ये ऐकत असतो की चलनवाढ झाली, महागाई वाढली आहे. आपल्याला नेमका प्रश्न कधी पडलाय का, की ही चलनवाढ कशामुळे होत असणार आहे, महागाई आली तर ही महागाई कशामुळे वाढतीये. तर या गोष्टींवरती थोडासा विचार केला तर त्याची उत्तरं तुम्हाला आजूबाजूमध्येच दिसून येतील. आपण त्याच उत्तरांचा शोध अगदी व्यवस्थितपणे आज घेणार आहे. आपला आजचा अजेंडा असा की चलनवाढ म्हणजे काय ते आपण समजून घेऊ, चलनवाढीची कुठली कुठली कारणं आहेत तर ती आपण अभ्यासू, चलनवाढीचे कोणते परिणाम होतात,
चलनवाढ झाली ह्याच्यासाठी कुठला निर्देशांक आहे का? म्हणजे आपण आत्ता असं म्हणतोय सहज बोलता बोलता की चलनवाढ झाली, पण ऍक्च्युअल मध्ये ती कशी काउंट होते? आपल्याला समजतं का की नेमकी चलनवाढ झाली की नाही हे आपण कशा पद्धतीने मोजतो? त्याच्यासाठी कुठले निर्देशांक आहेत का? आणि याचबरोबर आपण चलन वाढीवरचे सुद्धा उपाय जाणून घेऊ. तर अतिशय महत्वाचं लेक्चर आहे. पहिल्या थोड्याशा मुद्द्याकडे आपण येऊ. चलन वाढ म्हणजे काय असतं हे अगदी शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगतो. यालाच इंग्लिशमध्ये इन्फ्लेशन असं म्हटलं जातं. अगदी पुस्तकी भाषेमध्ये पहिल्यांदा समजून घ्या. लोकांकडील चलन वाढले की ते वस्तू आणि सेवा खरेदी करायला लागतात, त्यामुळे वस्तू आणि सेवांची मागणी वाढते. मागणी वाढली की वस्तू आणि सेवा महाग होतात, म्हणून चलनवाढ आणि महागाई हे शब्द एकमेकांना आलटून पालटून वापरले जातात. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर काय की ज्यावेळेस लोकांच्या हातामध्ये भरपूर पैसा येतो, म्हणजे चलन लोकांकडे वाढतं, तर त्यावेळेस त्यांचा कल असतो की आपल्याला या वस्तू घ्यायच्यात, या सेवांचा उपभोग घ्यायचा आहे. म्हणजे आधी समजा 10,000 पगार असेल, आता 20,000 झाला, 25,000 झाला, तर आपण ते होतं ना की आता पैसे खर्च करायचेत. मग अशा काही गोष्टींवरती आपण खर्च करतो की जिथं समजा रिक्वायरमेंट नाही आहे, आपण त्या वस्तू घेऊन ठेवतो. म्हणजे काय, तर आपण त्या वस्तूंवरती, त्या सेवांवरती आपला पैसा खर्च करतोय. या खर्चामुळे काय होतं की तुमच्यासारखे आणखीन 100 जण आहेत ज्यांना तीच वस्तू पाहिजे, तर वस्तूंची मागणी वाढलेली आहे. म्हणजे या 100 लोकांचा पगार वाढलाय, त्याच्यामुळे त्या 100 वस्तूंची मागणी सुद्धा वाढली. आता वस्तूंची मागणी वाढल्यामुळे काय झालं, तर त्या वस्तू तर पहिल्यांदा मर्यादित होत्या. म्हणजे समजा 10च वस्तू होत्या, मागणारे 100 जण आहेत, तर 10 वस्तू ज्यावेळेस विकायची वेळ येईल 100 जणांना, त्यावेळेस त्या वस्तूची किंमत वाढणार आहे. ओके, तर वस्तू असतील, सेवा असतील, तर त्याच्या किमती वाढतील. किमती वाढल्या म्हणजेच आपण काय म्हणतो की महागाई वाढली. म्हणजेच काय, तर चलनवाढ झाल्यामुळं महागाई सुद्धा वाढते. महागाई झाली म्हणून आपण चलनवाढ झाली असं म्हणतो. हे दोन्ही शब्द हे एकमेकांना समान आहेत, एकमेकांना आपण ते आलटून पालटून वापरतो. तर अशा प्रकारे पुस्तकी भाषेमध्ये चलनवाढ म्हणजे काय हे तरी तुम्हाला समजलं असेल. पुढे मी तुम्हाला काही एक्झाम्पल पण देणार आहे. जसं की फॉर एक्झाम्पल एक ट्रेडिशनल एक्झाम्पल आहे, शेती संबंधित एक्झाम्पल दिले जातात की समजा तुमच्याकडे 100 रुपये असतील, 200 रुपये असतील, आणि त्या 100 रुपयामध्ये तुम्हाला आधी एका महिन्याभराचा समजा 10 किलो तांदूळ येत असेल आधी कधी, तर त्या 100 रुपयाची किंमत त्यावेळेस 10 किलो तांदळा एवढी होती. पुढं काय झालं, महागाई वाढली, म्हणजे चलन वाढलं. मग समजा 10 वर्षानंतर काय झालं, तर त्याच 100 रुपयामध्ये आता तुम्हाला फक्त 2 किलोच तांदूळ येतो. म्हणजे काय की आधी 100 रुपयाची किंमत ही 10 किलो तांदळा एवढी होती, आता याच 100 रुपयाची किंमत ही फक्त 2 किलो तांदळा एवढी राहिली. म्हणजे आपल्या चलनाची जी काही व्हॅल्यू होती, जी किंमत होती, तर ती कमी झाली आहे. आणि याचा उलटून अर्थ जर बघितला तर तांदळाची किंमत सुद्धा वाढली आहे. म्हणजे आधी काय होत होतं, 100 रुपयाला 10 किलो यायचा, म्हणजे 10 रुपये प्रति किलो असा तांदळाचा दर होता. तो आता 100 रुपयाला 2 किलो येते, म्हणजे 50 रुपये प्रति किलो दर झाला. याचाच आपण अर्थ असा काढतो की तांदळाची किंमत वाढलेली आहे आणि चलनाची किंमत तर घटली. म्हणजे आपण हे चलनवाढ आणि महागाई जे आपण आधी बघितलं आलटून पालटून वापरू शकतो. तर हाच एक प्रकार आहे की तांदळाची किंमत आता वाढलेली आहे, म्हणजेच चलनाची किंमत कमी झाली. ठीक आहे, एक एक्झाम्पल तुम्हाला समजलं असेल. आता असंच एक्झाम्पल ना तुम्ही थोड्याशा वेगळ्या भाषेमध्ये समजून घ्या. इथं मी तुम्हाला लक्ष द्या की चलनवाढीचा दर म्हणजे काय असतो, चलनवाढीचा दर नेमका काय हे सांगणार आहे. याच उदाहरणामध्ये समजा 100 रुपयामध्ये 5 किलो तांदूळ मिळत होता. 100 रुपयामध्ये 5 किलो म्हणजे प्रति किलो 20 रुपये असा तांदळाचा दर आहे. आता महागाई वाढली, चलन वाढलंय, तर आता 100 रुपयामध्ये 4 किलो आपल्याला तांदूळ मिळतोय. म्हणजे आधीपेक्षा 1 किलो तांदूळ कमी झाला. इथं दर काय होईल तांदळाचा, 25 रुपये प्रति किलो. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला आता सरळ सरळ दिसतंय ना की 4 किलो आता तांदूळ येतोय, आधी 5 किलो यायचा. म्हणजे आता तांदळाची किंमत वाढली आहे, म्हणजेच महागाई वाढली आहे, हे तुमच्या लक्षात येईल ना. तर महागाई वाढली तर ते नेमका महागाई वाढायचा दर काय होता असं जर तुम्हाला कोणी विचारलं, किती दराने वाढली आहे, तर कसं सांगाल, कंपॅरिझन करायचं असतं. दर वाढलाय, कितीने वाढला, कितीने कमी झाला, हे ज्यावेळेस आपण काढतो त्यावेळेस आपण दोन मागचं आणि आत्ताचं तुलना करतो, दोन गोष्टींची तुलना करतो. ती तुलना इथं कशी करायची, तर आधी आपल्याला 20 रुपये प्रति किलो तांदूळ मिळत होता, तोच तांदूळ आता 25 रुपये प्रति किलो झालाय. म्हणजे इथं जर तुम्ही अगदी सिंपल मॅथमॅटिक्स यूज केलं, सिंपल गणिताचा वापर केला, तर कसं कॅल्क्युलेशन करणार, झालेली वाढ डिवायडेड बाय आधीची किंमत गुणिले 100. तर असं केल्यानंतर तुम्हाला एक आकडेवारी पर्सेंटेज मधले काही नंबर्स मिळतील
वाढ कितीची झाली आहे? आधी 20 रुपये होतं, आता 25 रुपये झाले, म्हणजे वाढ कितीनी झाली? 5 रुपयांनी. आधीची ओरिजिनल किंमत किती आहे त्याची? 20 रुपये, म्हणजे 5/20 गुणिले 100. इथं भाग लगेच जाईल, म्हणजे 20ने आपण 100ला भाग देऊ शकतो. 20 5 100, 5 5 गुणिले 5 25. तर 25% हा चलनवाढीचा किंवा महागाईचा दर आहे. तर हा आपण इथं अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो. तुम्हाला हे एक्झाम्पल फक्त चलनवाढीचा दर नेमका काय असतो, कशा पद्धतीने सांगतात त्याला, यासाठी म्हणून दिलं होतं. म्हणजे चलनवाढ ही कशी दाखवली जाते? चलनवाढीचा दर म्हणजे झालेली वाढ, चलनामध्ये झालेली वाढ डिवायडेड बाय आधीची चलनाची किंमत गुणिले 100. तर अशा पद्धतीने आपण चलनवाढीचा दर काढतो. ओके, चलनवाढीचा दर एक्झाममध्ये काढायला नाहीत विचारत, पण तुम्हाला अगदी बेसिक पासून नॉलेज द्यायचं आहे म्हणून ह्या गोष्टी सांगतोय. थोडासा हळूहळू बेस पक्का होत गेला की अवघड अवघड कन्सेप्ट समजत जातील. कारण जसं मी सुरुवातीला पण सांगितलं की हा टॉपिक थोडा किचकट वाटेलच, पण याला इंटरेस्टिंग पद्धतीमध्ये आपण शिकू, जेणेकरून तुम्हाला हा टॉपिक अगदी व्यवस्थितपणे समजून जाईल. ठीक आहे, याच्यामध्ये काही आपल्याला सिद्धांत वगैरे बघायचे आहेत. जसं की मग फिशर नावाचा एक सायंटिस्ट होता आणि त्याचा सिद्धांत खूप फेमस आहे, इकॉनॉमिक्समधला खूप फेमस सिद्धांत आहे. यानुसार तो काय सांगतो? वस्तूंच्या मागणी वाढली, वस्तूंच्या मागणीमध्ये वाढ झाली की किमतीमध्ये सुद्धा वाढ होते. म्हणजे मागणी वाढली की किंमत वाढते. तर असं अगदी सिंपल भाषेमध्ये त्याचं मत आहे, जे की आपण व्यवस्थितपणे प्रूव्ह सुद्धा करू शकतो. म्हणजे कसं की जे सुरुवातीचं एक्झाम्पल आपण बघितलं की 10 जण होते, 10 जणांमध्ये पगार वाढ झाली. समजा 100 जण होते, 100 जणांमध्ये पगार वाढ झालेली आहे 100 जणांची. वस्तू त्यांना घ्यायच्या होत्या, पण त्या 10च वस्तू आहेत मार्केटमध्ये. तर वस्तूंची मागणी तर वाढली, 100च्या 100 जणांना ते वस्तू हवी आहे. तर म्हणून ती वस्तू विकताना दुकानदार विचार करेल की माझ्याकडे समोर 100 गिराईक आहेत, तर मी आता वस्तूची किंमत जरी थोडीफार वाढवली तरी त्यापैकी ॲटलिस्ट 10 जण तरी घेणारे असतीलच. म्हणजेच वस्तूची ओरिजिनल किमतीपेक्षा त्यामध्ये थोडीशी वाढ होणार आहे, कारण मागणी त्या पद्धतीची वाढली आहे. ठीक आहे, फिशरचा सिद्धांत थोडासा आपण जर अगदीच फॉर्म्युल्यानुसार जर बघितला ना, तर असा त्यांनी एक फॉर्म्युला आपल्याला दिला आहे. MV = PT असा त्याचा एक फॉर्म्युला आहे. आता MV काय आहे, PT काय आहे, हे सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे. अजिबात काळजी करू नका. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की हे लेक्चर बघताना कुठल्याही प्रकारच्या नोट्स आत्ता लगेच काढायच्या नाही आहेत. लेक्चर फक्त कानात हेडफोन ठेवून व्यवस्थितपणे ऐकायचेत. लेक्चर झाल्यानंतर स्वतः रिकॉल करायच्यात गोष्टी. ऑलरेडी मी तुम्हाला विजन स्टडीच्या आधीच्या लेक्चर्समध्ये सुद्धा सांगत आलो आहे की लेक्चर फक्त शांतपणे ऐकायचं. लेक्चर संपल्यानंतर थोडा स्वतःला वेळ द्यायचा, 5-6 पानं सोबत ठेवायची आणि काय काय मुद्दे आपण या लेक्चरमध्ये अभ्यासले होते ते शॉर्टमध्ये लिहून काढायचे. त्यानंतर लेक्चर पुन्हा एकदा बघा, तुम्हाला नोट्स काढायचे असतील तर त्या पद्धतीने काढू शकता. ठीक आहे, तर आता इथं MV आणि PT हा मुद्दा समजून घ्यायचा आहे. फिशरचा सिद्धांत आपण अभ्यासतोय, त्या सिद्धांताचं नाव होतं क्वांटिटी थिअरी ऑफ मनी, म्हणजे पैशाचा संख्यात्मक सिद्धांत असं मराठीमध्ये लिहून घ्या, क्वांटिटी थिअरी ऑफ मनी. तर त्या सिद्धांतानुसार MV = PT असतं. हे समीकरण फिशरने मांडलेलं आहे, त्याला फिशरचे समीकरण असं सुद्धा म्हटलं जातं. हे मी वारंवार का सांगतोय, याचा अर्थ आहे की याला एक्झाममध्ये विचारलेलं आहे, एक्झाममध्ये क्वेश्चन्स यावरती आलेले आहेत. MV = PT हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. याच्यामध्ये M जो असतो तर तो पैशासाठी आहे, M फॉर मनी, पैशाचा पुरवठा. V जो आहे तो आहे पैशाचा वेग, पैशाच्या फिरण्याचा वेग. आता पैशाचा वेग असतो म्हणजे काय, पैसा चालत सुटलाय का पळत सुटलाय का, तर असं नाही. पैशाचा वेग म्हणजे काय की आपण ट्रान्झॅक्शन जे करतो, म्हणजे आपण पैशाची जी देवाणघेवाण करतो ना, तर त्याचा स्पीड कसा आहे, किती फ्रिक्वेंटली आपण त्याचे व्यवहार करतोय, तर याच्याशी संदर्भात पैशाचा वेग. म्हणून तुम्ही V ला लक्षात ठेवा, V फॉर व्हेलॉसिटी. P जे आहे तर ते P अर्थव्यवस्थेतील व्यवहाराची सरासरी किंमत म्हणून दाखवलेलं आहे, P फॉर प्राइस. ओके, आता अर्थव्यवस्थेतील व्यवहाराची सरासरी किंमत म्हणजे नेमकी काय असते, तर सुरुवातीला मी तुम्हाला एक एक्झाम्पलच सांगतो, त्याच्यानंतर आपण MV = PT कसं येतं ते प्रूव्ह करून बघू. आता समजा एखादी इकॉनॉमी आहे, इकॉनॉमी म्हणजे एखादी अर्थव्यवस्था आहे. त्या अर्थव्यवस्थेची एकूण किंमत किती, त्या अर्थव्यवस्थेमध्ये एकूण पैसा किती आहे. तर फॉर एक्झाम्पल त्या अर्थव्यवस्थेमध्ये एकूण 1000 कोटी आहेत, 1000 कोटी त्या अर्थव्यवस्थेची किंमत आहे. ठीक आहे, म्हणजे एकूण M जो आहे तर तो 1000 कोटी एवढा आहे. यानंतर या अर्थव्यवस्थेमध्ये पैसा वर्षभर किती वेळा फिरतोय, म्हणजे पैशाचे ट्रान्झॅक्शन्स एका वर्षामध्ये किती वेळा होत आहेत, त्याचा वेग किती आहे, तर तो जो आहे म्हणजे V फॉर व्हेलॉसिटी जो आहे तर तो आपण कन्सिडर करू की तो आहे 50. ठीक आहे,
म्हणजे 1000 कोटींची अर्थव्यवस्था, त्याच्यामध्ये असलेल्या पैशाचा जो वेग आहे, फिरण्याचा जो वेग आहे, तर तो असणार आहे 50. यानुसार एकूण जो MV निघाला, MV म्हणजे इथं टोटल इकॉनॉमीचा प्रवाह, अर्थव्यवस्थेचा प्रवाह म्हणजेच MV, तर तो किती असणार आहे? तर सुरुवातीचा M फॉर 1000 कोटी, M इज इक्वल टू 1000 कोटी गुणिले V म्हणजे 50. तर 1000 गुणिले 50 म्हणजे आपल्याला जी किंमत मिळणार आहे 50,000 कोटी. तर हे झालं त्या अर्थव्यवस्थेच्या पैशांचा प्रवाह. ठीक आहे. आता या एकूण अर्थव्यवस्थेमध्ये शेतजमीन होती समजा, त्या शेतजमिनीचे व्यवहार होत आहेत. मग कुठला तरी ए नावाचा व्यक्ती आहे, त्या ए व्यक्तीने 100 एकर घेतली, बी नावाचा व्यक्ती आहे तो 50 एकर घेतोय, सी नावाचा व्यक्ती त्यांनी 2 एकर घेतली. तर अशा या अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण शेतीचे व्यवहार चालत आहेत समजा. तर त्या शेतीची पूर्ण किंमत आपण काढली, ती होती 1000 कोटी. ओके. याच्यामध्ये ए व्यक्तीने काहीतरी 100 एकर घेतली, फॉर एक्झाम्पल ती 100 कोटींना घेतली असेल. बी व्यक्तीने 10 एकर घेतली, 10 कोटींनी घेतली असेल. तर असं एकूण जे ए बी सी असे जेवढे काही व्यक्ती या शेतजमिनीचा व्यवहार करतायत, अशांचा आपल्याला एकूण त्यांच्या व्यवहाराची सरासरी किंमत काढायची आहे. म्हणजे ए बी सी डी असे कितीही समजा असे 100 जण असतील आणि त्यांनी काहीतरी एक 5 कोटी, 10 कोटी, 100 कोटी, 200 कोटी, 50 कोटी असे काहीतरी व्यवहार केले, तर त्या एकूण झालेल्या व्यवहारांचा आपल्याला सरासरी काढायची, ॲव्हरेज काढायचा आहे. ॲव्हरेज कसा काढतात हे अगदी लहान मुलाला सुद्धा माहिती असेल. आपण इथं इकॉनॉमिक्स शिकतोय, तर ॲव्हरेज शिकवण्याची वेळ मला येऊ देऊ नका. ॲव्हरेज म्हणजे काय की झालेल्या सगळ्या व्यवहारांची किंमत तुम्ही ॲडिशन करत राहायची. म्हणजे 100 जण होते ना, तर प्रत्येकाच्या व्यवहाराची तुम्ही बेरीज करा, डिवायडेड बाय 100 करायचा. म्हणजे जो काही ॲव्हरेज येणार आहे, सरासरी जी येईल, तर ती त्या अर्थव्यवस्थेमधल्या व्यवहारांची सरासरी झाली. म्हणजे सरासरी इतक्या कोटींचा व्यवहार या व्यक्तींनी केला होता, म्हणजे झालं ते आपल्याला प्राइस म्हणजे पी. ओके. आता किती वेळेस हे व्यवहार झाले? 100 वेळेस. तर जे ट्रान्झॅक्शन झाले, व्यवहारांची संख्या जी होती, तर ती आपली आहे टी फॉर ट्रान्झॅक्शन, आणि एकूणच व्यवहारांची संख्या म्हणजे आपण इथं आपल्या उदाहरणामध्ये ते 100 कन्सिडर केलं होतं, तर टी इज इक्वल टू 100. ओके. तर एकूण आपण जर अर्थव्यवस्थेचा थोडासा विचार केला, तर जी एकूण आपली पैशाचा प्रवाह होता, तर तो होता 50,000 कोटींचा. याच्यामध्ये आपल्याला आता ॲव्हरेज प्राइस एक कन्सिडर करायचे. जसं मी सांगितलं ना की ABCD असे व्यक्ती आहेत, प्रत्येकाने काहीतरी 5 कोटी, 10 कोटी, 100 कोटी, 200 कोटी असा व्यवहार केला. तर फॉर एक्झाम्पल सरासरी त्यांच्या व्यवहाराची एकूण जी किंमत ठरली, प्राइस जी आहे ना, तर ती फॉर एक्झाम्पल ते 10 कोटीची होते. ठीक आहे. एकूण जे आपल्या पैशाचा जो प्रवाह आहे आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये, तो आहे 50,000 कोटींचा, आणि हा जो सरासरी व्यवहार होतोय तर तो आहे 10 कोटींचा. 10 कोटीचे समजा 5,000 व्यवहार झाले या अर्थव्यवस्थेमध्ये, एकूण या शेतीचे एकूण जवळपास 5,000पर्यंत जर एकमेकांसोबत व्यवहार झाले असतील, तर जे ट्रान्झॅक्शन्स होते, नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्स किंवा अर्थव्यवस्थेमध्ये व्यवहाराची संख्या, तर ती इथं होईल 5,000. ओके. तर 5,000 गुणिले प्रत्येक सरासरी व्यवहाराची जी सरासरी होती, तर ती किंमत होती 10 कोटी. तर 10 कोटी गुणिले 5,000 म्हणजेच तो नंबर होईल 50,000 कोटी. म्हणजेच MV इज इक्वल टू PT, हे आपण हा सिद्धांत इथं प्रूव्ह करून दाखवला. अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा प्रवाह म्हणजेच M इंटू V इज इक्वल टू P इंटू T, हे अशा पद्धतीने आपण प्रूव्ह करू शकतो. आणि जो फिशर सिद्धांत आहे, आयर्विक फिशर असं त्याचं नाव होतं, तर आयर्विक फिशरचा सिद्धांत हा एक्झाममध्ये विचारण्यात आला आहे. तर हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवणं थोडं अपेक्षित आहे. यावरती आपल्याला क्वेश्चन बनतील. पैशाचा प्रवाह आणि व्यवहाराची किंमत ही सारखीच असते असं आपल्याला या सिद्धांतावरून सांगता येईल. ओके. आणि इथं जर तुमचं बारीक ऑब्झर्वेशन असेल तर तुम्हाला लक्षात येईल की M आणि P हे एकमेकांना डायरेक्टली प्रपोर्शनल आहेत. म्हणजेच काय, तर M म्हणजे एकूण पैसा, पैशाची जर किंमत वाढत गेली तर व्यवहाराची सरासरी किंमत सुद्धा वाढणार आहे. ओके. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये पैसा जर वाढत गेला तर अर्थव्यवस्थेमध्ये झालेल्या व्यवहारांच्या सरासरी किमतीमध्ये सुद्धा वाढ झालेली तुम्हाला बघायला मिळणार आहे. म्हणजे आपण जे एवढ्या वेळ झाला बडबड करतोय की चलनवाढ वाढतीये किंवा चलन जर बाजारामध्ये वाढलं तर वस्तूंच्या किमती वाढतात, तर तोच इथं अर्थ होतो. वस्तूंच्या किमती म्हणजेच व्यवहाराची सरासरी किंमत. तर जर अर्थव्यवस्थेमधला जर पैसा वाढला, पैशाचा पुरवठा जर वाढला, तर अर्थव्यवस्थेमध्ये होणारे जे व्यवहार असतात
तर त्यांच्या किमतींमध्ये सुद्धा वाढ झालेली दिसणार आहे. एम हे डायरेक्टली प्रपोर्शनल असतं पी साठी. आपल्याला एक्झाममध्ये एम आणि पी असा शब्द उल्लेख न करता थोडं कन्फ्युजन करायसाठी, आपल्याला जास्त कोड्यात टाकायसाठी असे क्वेश्चनमध्ये त्याची विधानं दिली जातात की अविधान आहे, बाजारामध्ये पैसा जर जास्त ओतला तर त्यामुळे वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ होत नाही. तर हे विधान योग्य की अयोग्य? ब विधान असं पण देतील की बाजारामध्ये व्यवहारांची संख्या जर वाढत गेली तर त्यानुसार बाजारातल्या पैशाची किंमत कमी होते. तर ही दोन्ही विधानं चुकीची आहेत, कारण बाजारातला एकूण पैशाचा पुरवठा हे बाजारातल्या एकूण वस्तूंच्या किमतीशी आणि त्याचबरोबर त्या बाजारातल्या होणाऱ्या व्यवहारांच्या संख्येशी डायरेक्टली प्रपोर्शनल असते. म्हणजे व्यवहारांची संख्या जरी वाढली तरी बाजारामधला पैशाचा पुरवठा जो आहे तो वाढणार आहे, किंवा पैशाचा पुरवठा जरी वाढला तरी बाजारामधल्या वस्तूंच्या सरासरी किमती सुद्धा वाढतील. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला हा मुद्दा इथं समजला असेल. एवढा तळमळीने तुम्हाला सांगितलंय, एक्झाममध्ये जाऊन मार्क घालवू नका. याचं एक्झाम्पल बँकेशी रिलेट करा थोडंसं. बँकेने जर बाजारामधला पैसा वाढवला, बाजारामध्ये पैसा जर जास्त ओतला तर बाजारामध्ये असलेल्या वस्तूंच्या किमतीमध्ये काय होईल? वाढ होणार आहे का घटणार आहे? तर वस्तूंच्या किमती सुद्धा वाढतील. म्हणजे ज्यावेळेस कधी बँकेकडून पतनिर्मिती केली जाते, थोडक्यात तुम्हाला पतनिर्मिती काय हे सुद्धा आता या मुद्द्यावरून समजून येईल. पतनिर्मिती म्हणजे काय की बँकांनी पैसा निर्माण केलाय, पैसा असा मार्केटमध्ये ओतला आणि यातून वित्त किंवा पैशाची ज्यावेळेस निर्मिती केली त्याला आपण पतनिर्मिती म्हणतो. ठीक आहे. आता असं म्हणतात ना की बँका या हवेत पैसा तयार करून दाखवतात, ते बँक कधीही पैसा तयार करू शकतात. ह्याचा अर्थ असा असतो की पैसा जर मार्केटमधला वाढला, बाजारामधला जर पैसा वाढला तर त्यानुसार वस्तूंच्या किमती वाढतात. पैसा जर बाजारातून काढून घेतला तर वस्तूंच्या किमती सुद्धा कमी होतात. तर या ज्या बाजारामधल्या ज्या दोऱ्या आहेत, पैसा वाढला की वस्तूंच्या किमती वाढवणं, पैसा कमी झाला की वस्तूंच्या किमतीमध्ये घट करणं, तर या सगळ्या अर्थव्यवस्थेच्या दोऱ्या ह्या बँकांकडे असतात. म्हणजे बँकेची जी मॉनिटरी पॉलिसी जी असते तर त्या माध्यमातून मार्केटमधला पैसा रेग्युलेट होतो आणि त्यानुसार महागाई असणारे की चलनवाढ होणारे, चलन कमी पडणारे ह्या गोष्टी अवलंबून असतात. ठीक आहे. तर अगदी डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलंय, अजिबात मार्क घालून येऊ नका. थोडंसं या सिद्धांताला आणखीन आपण एक्सप्लोर करू. क्वांटिटी थेअरी ऑफ मनीमध्ये काय सांगितलंय की वस्तू आणि सेवा जर महाग झाल्यामुळे त्या खरेदीसाठी जास्त चलन जर द्यावं लागतं, म्हणजे चलनवाढ झाली की चलनाची किंमत कमी होते. वस्तू आणि सेवा महाग झाल्यामुळं त्या खरेदी करण्यासाठी जर जास्त चलन द्यावं लागत असेल, म्हणजे काय, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं ना की 10 रुपयामध्ये आपल्याकडे आधी 5 वस्तू यायच्या, 10 वस्तू यायच्या आणि आता 10 रुपयामध्ये फक्त एकच वस्तू आपल्याला मिळते. म्हणजे त्या चलनाची किंमत कमी झाली आहे हे आपल्याला क्वांटिटी थेअरी ऑफ मनीमध्ये समजतं. ओके. हा सिद्धांत कुणी मांडलाय? तर त्या व्यक्तीचं नाव आहे आयर्विक फिशर आणि या फिशरवरती आयोगाने आपल्याला बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारलेत. चलनवाढीबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती समजली. आता चलनवाढीची नेमकी कारणं कुठली असतात ना, तर ती आपण जाणून घेऊ. ढोबळमानाने आपण चलनवाढीला 2 कारणांसाठी किंवा 2 कारणांमुळे चलनवाढ झाली असं म्हणू शकतो. एक म्हणजे मार्केटमध्ये जर मागणी वाढली तर त्याला मागणी तनजन्य चलनवाढ असं म्हटलं जातं, डिमांड पुल इन्फ्लेशन. आणि जर मार्केटमध्ये खर्च जर इतर वस्तूंचा वाढत गेला, म्हणजे त्या वस्तूंना समजा ट्रान्सपोर्ट कॉस्ट लागली किंवा त्या वस्तूंच्या निर्मितीसाठी पैसा जास्त ओतावा लागतोय, खर्च होतोय, तर ज्यावेळेस खर्च वाढतो म्हणजेच खर्च दाबजन्य चलनवाढ झाली, तर यामुळे सुद्धा मार्केटमध्ये चलन वाढतं. चलनवाढीची ही 2 मुख्य कारणं आहेत. एक म्हणजे मागणी वाढल्यामुळं डिमांड पुल इन्फ्लेशन आणि दुसरं म्हणजे कॉस्ट पुश इन्फ्लेशन. ओके. तर मागणी वाढली की महागाई वाढते आणि पुरवठा कमी झाला तरी सुद्धा महागाई वाढते. तर असं तुम्ही अगदी व्यवस्थित सोप्या भाषेमध्ये लक्षात ठेवू शकता की मागणी वाढल्यामुळे सुद्धा महागाई वाढते आणि जर पुरवठा कमी झाला तरी सुद्धा महागाई वाढते. ओके. तर या 2 संकल्पनांना अशा वेगळ्या 2 प्रकारांमध्ये मांडलेलं आहे. ह्याच्यामधला आपण पहिला थोडासा प्रकार जाणून घेऊ. मागणी तनजन्य चलनवाढ म्हणजे काय, किंवा डिमांड पुल इन्फ्लेशन नेमकं कशाला म्हणायचं? तर ही जी संकल्पना आहे तर ही एका एक्झाम्पलनीच पहिल्यांदा आपण समजून घेऊ. आता ही जी डिमांडवाली संकल्पना आहे ना, तर मी तुम्हाला एक्झाम्पलनीच सांगतो म्हणजे अगदी व्यवस्थितपणे डोक्यात फिक्स होऊन जाईल. आपण कोरोनासारखा एक पॅन्डेमिक बघितलाय. या पॅन्डेमिकमुळं काय झालं की मार्केटमध्ये
मास्क जे होते तर त्याच्या वापरामध्ये वाढ झाली, म्हणजे मास्क जास्तीत जास्त त्याचा वापर वाढू लागला. या मास्कचा वापर करून आपण रोगापासून वाचू शकतो किंवा याचा फैलाव होणार नाही, तर म्हणून मास्कचा वापर वाढत गेला. आता मास्क वाढताय, त्याचा वापर वाढतोय म्हणजे त्याची काय झालं, डिमांड वाढायला सुरुवात झाली. अचानकपणे मास्क हे मार्केटमध्ये कमी पडतायत किंवा डिमांड वाढलेली आहे, बाजारामध्ये मास्कची मागणी वाढतीये. तर अशा मागणीमुळे वाढणाऱ्या महागाईला आपण ताणजन्य चलनवाढ, मागणी ताणजन्य चलनवाढ म्हणजेच डिमांड पुल इन्फ्लेशन असं म्हणतो. ओके, म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल जर मार्केटमध्ये 1,000च मास्क आहेत आणि मागणारे 10,000 लोक असतील, तर त्या मास्कच्या किमती वाढल्या की त्याला आपण डिमांडमुळं वाढ झाली, डिमांड पुल इन्फ्लेशन असं म्हणतो. ओके, दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे खर्च दाबजन्य चलनवाढ किंवा कॉस्ट पुश इन्फ्लेशन. याच्यामध्ये ह्या मास्कचंच एक्झाम्पल बघा. मास्क बनवायसाठी ज्या ज्या वस्तू लागतात, मग रबर लागत असेल, रबर बँड लागतात इलॅस्टिकवाले, त्यानंतर मास्क बनवायसाठी एक पर्टिक्युलर कुठल्या त्या प्रकारचं एक कापड लागतंय, त्यानंतर हे कापड हे रबर सगळे अटॅच करण्यासाठी कामगार लागतात, कारखाने लागत आहेत, मशिनी लागत आहेत. मग हे जे काही ह्या सगळ्या ज्या गुंतवणूकवाल्या गोष्टी आहेत, तर त्याच्यामुळं काय झालं की मास्क बनवण्यासाठी जी किंमत होती ना, तर त्याच्यामध्ये सुद्धा वाढ होऊ लागली. म्हणजे रॉ मटेरियल जे होतं तर त्याच्यामध्ये वाढ झाली होती. या रॉ मटेरियलचा खर्च वाढल्यामुळं मास्कची किंमत सुद्धा वाढली आणि अशा प्रकारे ज्यावेळेस मास्कची किंमत वाढते म्हणजे ही जी महागाई झालेली आहे, तर याला आपण कॉस्ट पुश इन्फ्लेशन असं म्हणतो. ही कॉस्ट कशामुळे वाढली, तर एकूणच जे रॉ मटेरियल होतं त्यांच्या किमतींमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे आपल्याला जो फायनल प्रोडक्ट होता तर त्याच्यामध्ये तो खर्च ॲड करावा लागला. खर्चामुळे इथं वाढ झाली होती ना चलनामध्ये, किंवा खर्चामुळे महागाईत वाढ झाली, तर म्हणून आपण याला खर्च दाबजन्य चलनवाढ, कॉस्ट पुश इन्फ्लेशन असं म्हणतो. ओके, तर हे एक्झाम्पलवरून तुम्हाला दोन्ही कन्सेप्ट समजले असतील. ज्या मुद्द्यावरती आपल्याला या क्वेश्चन विचारलेत ना, तो असा आहे की खर्च दाबजन्य चलनवाढ, तर हे चलनवाढीसाठी किंवा महागाईसाठी एक मुख्य कारण आहे, हीच गोष्ट मुख्यपणे जबाबदार आहे असं मत कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये व्यक्त केलं जातं. अगदी सोपा क्वेश्चन आहे, अगदी सोपी लाईन आहे ना, पण अजून त्याचा उल्लेख मी केला नाहीये. म्हणजे काय की आपल्याला असा आयोगाने क्वेश्चन विचारलाय की खर्च दाबजन्य चलनवाढ, यामुळेच चलनवाढ होते, यामुळेच महागाई वाढते, तर असं कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये मानलं जातं किंवा म्हटलं जातं, तर ती अर्थव्यवस्था म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था. भांडवलशाहीचे जे समर्थक आहेत, भांडवलशाही अर्थव्यवस्था असावी असे ज्यांना वाटतं, म्हणजेच उजव्या विचारांचे आपण त्यांना म्हणू शकतो, उजव्या विचारांचे जे विचारवंत, तर त्यांच्यानुसार महागाई वाढण्यासाठी खर्च दाबजन्यच एक महत्त्वाचं फॅक्टर आहे, तोच एक महत्त्वाचं कारण आहे की ज्यामुळे महागाई वाढते असं त्यांचं मत आहे. याच्यासाठी भांडवलशाहीचे समर्थन करणारे विचारवंत एक उदाहरण सुद्धा देतात की कामगार लोक महागाई विरोधामध्ये आवाज उठवत असतील तर त्यांना दिला जाणारा पगारच त्या महागाईला कारणीभूत असतो असं त्यांचं मत आहे. म्हणजे जो आधी 10,000 पगार होता तो समजा वाढवून 20,000 केला, पगार 20,000 झाला म्हणून त्यांचा खर्च करण्याची कॅपॅसिटी वाढली, मार्केटमध्ये ते जास्त पैसा देऊ लागले, जास्त वस्तू सेवा घेऊ लागले, तर यामुळे त्या वस्तू सेवांची किंमत वाढणार आहे. कारण आपण MV=PT हे इक्वेशन आधी ऑलरेडी बघितलंय. त्या सिद्धांतानुसार आपल्याला या गोष्टी समजतात की जर मार्केटमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये जर चलन वाढलं किंवा पैसा जर जास्त ओतला, त्याच्यामुळं त्या वस्तूंच्या सरासरी किमती असतात व्यवहाराच्या, तर त्या सुद्धा वाढतात. म्हणजे जे ॲव्हरेज कॉस्ट आहे त्या वस्तूची तिथं वाढणार आहे आणि याबरोबर ट्रान्झॅक्शन सुद्धा वाढतील, म्हणजे जास्तीत जास्त व्यवहार होतील, जास्त फ्रिक्वेंटली व्यवहार होतील. तर या गोष्टी आपण ऑलरेडी MV=PT नुसार प्रूव्ह सुद्धा केल्यात. तर तुम्हाला थोडं ॲप्लिकेशन ओरिएंटेड जर क्वेश्चन आला तर या क्वेश्चनला तुम्हाला टॅकल करता येईल. ठीक आहे, आता चलन पुरवठा वाढल्यामुळं महागाई वाढते किंवा चलन वाढ होतंय हे आपण बघितलं. म्हणजे चलन वाढ किंवा महागाईला जबाबदार घटक कोणता, तर मार्केटमध्ये येणारं चलन. हे चलन किंवा हा जो पैसा आहे हा मार्केटमध्ये कसा येतो, याच्यासाठी मग कुठली कारणं आहेत का की ज्याच्यामुळं पैसा हा मार्केटमध्ये ओतला जातो. मग ही कारणं आपण पहिल्यांदा समजून घेऊ. बरेचसे रिझन्स आहेत की ज्यामुळं मार्केटमध्ये पैसा उतरवावा लागतो किंवा मार्केटमध्ये पैसा टाकावा लागतो. जसं की मग काही शासकीय कारणं आहेत, त्याच्यामध्ये शासनाचा जर खर्च वाढवायचा असेल तरी ते मार्केटमध्ये पैसा ओततात.
याबरोबर रिझर्व्ह बँकेचे स्वतःचे जे पैशाची धोरणं आहेत, मॉनिटरी पॉलिसी ज्या आहेत, तर यानुसार सुद्धा चलन पुरवठा वाढतो. या व्यतिरिक्त समजा ब्लॅक मनीचा जास्तीत जास्त व्यवहारामध्ये वापर होतोय, काळ्या पैशाचा वापर होतोय. काळा पैसा म्हणजे नोटांना काळा रंग दिलाय असे पैसे आपण वापरतो असं अजिबात नसतं. काळा पैसा म्हणजे जो गव्हर्नमेंटच्या सगळ्या प्रकारच्या टॅक्समधून बाहेर काढलेला आहे किंवा त्या पैशाच्या व्यवहाराबद्दल कुठल्याही प्रकारचा टॅक्स पे केलेला नाही, तर तो पैसा म्हणजे काळा पैसा. ठीक आहे. तर ज्यावेळेस काळ्या पैशाचा वापर व्यवहारांमध्ये वाढतो त्यावेळेस सुद्धा ऑलरेडी मार्केटमध्ये पैसा किंवा मार्केटमध्ये चलन पुरवठा सुद्धा वाढलेला असतो. तर अशी बरेचसे मुख्य रिझन आहेत. मग फॉरेन इन्व्हेस्टमेंट आपल्या देशामध्ये जास्त झाली, यामुळे सुद्धा देशामध्ये चलनाची वाढ होते, चलन पुरवठा वाढतो. आणि समजा इतर सुद्धा काही पैशा व्यतिरिक्तची सुद्धा कारणं आहेत, जसं की लोकसंख्या वाढली तर कसं काय आता पैशा पुरवठा वाढणार आहे. तर लोकसंख्या वाढल्यामुळे काय होतं, आपण समजा 10 लोक होते आता 20 लोक झालेत. तर 20 लोक म्हणजे काय की त्या 20 लोकांचे आणखीन 10 लोकांचे खाणारे मागणारे हात वाढलेले आहेत. त्याच्यामुळे सुद्धा मागणी वाढली म्हणजे काय की महागाई वाढली म्हणजे चलन पुरवठ्यामध्ये वाढ झाली. ठीक आहे. एक एक रिझन आपण बघूयात. शासकीय खर्चामध्ये वाढ हे रिझन कसं काय चलन पुरवठ्याशी संबंधित आहे. तर शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतात, त्या योजनांमध्ये शासन हे खर्च करत असतं. मग सगळ्या सर्वसामान्य जनतेकडे पैसा यावा, लोकांच्या हातामध्ये पैसा पोचावा, तर यासाठी म्हणून वेगवेगळ्या योजना ह्या शासनाकडून राबवल्या जातात. समजा शासनाकडून या योजनांवरचा जर खर्च वाढवला तर सामान्य जनतेच्या हातामध्ये येणारा पैसा सुद्धा वाढेल. यातूनच सामान्य जनतेकडं पैशाची साठवणूक होईल किंवा पैशाचा पुरवठा हा वाढू शकतो. तर हे सुद्धा एक मुख्य कारण आहे की जेणेकरून चलन पुरवठ्यामध्ये वाढ होते. ओके. मग जसं मनरेगा असेल किंवा अटल पेन्शन योजना आहे, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना असेल, तशा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शासन जो पैसा सर्वसामान्य जनतेच्या हातामध्ये देतो, तर त्यामुळे सुद्धा चलन पुरवठ्यामध्ये वाढ होते. ओके. पण हे कारण तितकंसं जबाबदार नसतं, कारण यामुळे फक्त एखाद्या पर्टिक्युलर गटाला, एखाद्या पर्टिक्युलर वंचित गटालाच त्या पैशाचा उपभोग करता येतोय किंवा तो पैसा त्या पर्टिक्युलर गटापुरताच मिळतो. आता मनरेगाच्या अंतर्गत थोडी मोठ्या लोकांना किंवा जे काही इन्कम त्यांचं स्वतःचं इन्कम सोर्स आहे, टॅक्स पे करतात, अशांना थोडी मनरेगामधून पैसा देतो गव्हर्नमेंट, नाही ना. म्हणजे ज्यांना रोजगाराची हमी द्यायसाठी म्हणून मनरेगाचा जो पैसा दिला जातो ते एका ठराविक वर्गासाठीच तो पैसा मिळणार आहे, म्हणजे तो त्या ठराविक वर्गापुरतीच चलनवाढ होते. ठीक आहे. म्हणजे चलनवाढीचा संपूर्ण अर्थव्यवस्थेमधला शासकीय खर्चातली वाढ हा एक छोटासा घटक आहे. या व्यतिरिक्त महत्वाचे आणखीन काही घटक आहेत, जसा की तुटीचा अर्थभरणा. तुटीचा अर्थभरणा ही जी काही टर्म आहे म्हणजेच फिस्कल डिफिसिट हा शब्द आपण ज्यावेळेस आपल्या देशाचं बजेट प्रेझेंट करतात त्यावेळेस आपण ह्याला वारंवार ऐकतो की देशाचं फिस्कल डिफिसिट हे 3 ते 4% असावं. म्हणजे ते अगदी 5% किंवा 6% पुढे जाऊ नये. 3 ते 4% जर फिस्कल डिफिसिट असेल तर ते एक राजकोषीय तूट आपण मान्य करतो किंवा त्याला एक हरकत नाही, आपण ठीक आहे 3 ते 4% आपल्याला ठेवावी लागते किंवा आपल्यासारख्या एका विकसनशील देशासाठी 3 ते 4% हे सफिशियंट आहे. याच्यासाठी आपण राजकोषीय तूट तेवढी आपण सहन करू शकतो. ओके. म्हणजे भारतामध्ये तर नेहमीच अर्थसंकल्प ज्यावेळेस मांडला जातो त्यावेळेस 3 ते 4% अर्थशास्त्रीय तूट किंवा तुटीचा अर्थ भरणा, राजकोषीय तूट ही आपण ठेवलेलीच असते. राजकोषीय तूट म्हणजे काय, फिस्कल डेफिसिट म्हणजे काय असतं की तुम्ही कमवताय 100 रुपये आणि खर्च करताय 103 रुपये. तर वरचे जे 3 रुपये तुम्ही खर्च करत होता तर ते आहे फिस्कल डिफिसिट. एवढं सोपं आहे. म्हणजे थोडा डेफिनेशन वाईज बघितलं तर बरेचशा काही कन्सेप्ट आहेत, मात्र एक्झाम्पल बघितलं तर असंच आहे की तुम्ही 100 रुपये तुमचं इन्कम आहे आणि खर्च करताना 103 रुपये खर्च करता, म्हणजे वरचे जे 3 रुपये तुम्ही खर्च करताय तर ते असणार आहे फिस्कल डिफिसिट. ठीक आहे. तर अशा प्रकारचं 3% राजकोषीय तूट आपण ठेवतो, आपल्या देशामध्ये हरकत नाही असं म्हणतो आपण. तर या तुटीचा अर्थ भरणा जो असतो तर तो फुलफिल करण्यासाठी शासनाला कर्ज घ्यावं लागतं. म्हणजे वरचे 3 रुपये कुठने येणार आहेत, तर आपण जातो वर्ल्ड बँकेला म्हणतो आम्हाला अशा आमच्या योजना आहेत त्याच्यासाठी पैसा आम्हाला कमी पडतोय तर तुम्ही फंडिंग द्या. तर ते वर्ल्ड बँकेकडून आपल्याला फंडिंग मिळतं. फंडिंग मिळालं की काय, शासन खर्च करायसाठी शासनाला पैसा हातात मिळतो. मग शासन तो पैसा खर्च करेल किंवा नोटा छापेल आणि त्याच्या वाटे हा जो काही 3% डिफरन्स होता त्याच्यामधून त्यांच्या वेगवेगळ्या ज्या योजना होत्या तर त्याच्यासाठी हा पैसा खर्च केला जाईल किंवा शासनाच्या खर्चामध्येच एकूण वाढ होणार आहे. खर्चामध्ये वाढ होते म्हणजे एकूणच जनतेच्या हातामध्ये पैसा जाणारच आहे, म्हणजे चलन पुरवठ्यामध्ये वाढ होणारच आहे. ओके.
तर तुटीचा अर्थ भरणा हे सुद्धा चलन पुरवठ्यामध्ये होणाऱ्या वाढीचं कारण आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. एक्झाममध्ये आपल्याला असे काही क्वेश्चन्स विचारले जातात, थोडेसे मोठी मोठी वाक्य दिली जातात. त्यामध्ये मग तुम्हाला त्या वाक्यातून समजलं पाहिजे की त्याचं वर्णन काय पद्धतीने केलं आहे. वर्णन जर अशाच पद्धतीने केलं असेल की शासनाने आंतरराष्ट्रीय संघटनांकडून काही पैसा घेतला आहे, त्या पैशाचा वापर त्यांनी त्यांच्या पायाभूत सुविधांसाठी केला, तर याच्यामुळे एकूण चलन पुरवठ्यामध्ये वाढ होते का, किंवा हे एक कारण आहे का, तर हो, हे कारण आहे. आणि याचं एक्झाम्पल म्हणजे तुटीचा अर्थ भरणा. ठीक आहे. पुढचं एक रिझन आहे ज्याच्यामुळे चलनवाढ होते, ते म्हणजे रिझर्व्ह बँकेचं स्वतःचं पैशाचं धोरण किंवा रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरी पॉलिसी. याच्यानुसार रिझर्व्ह बँकेमध्ये वेगवेगळ्या दर ठरवले जातात. मग रिव्हर्स रेपो रेट असतो, रेपो रेट असतो, त्याच्यानंतर SLR असतं, त्यानंतर CSR असतं. म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो काय असेल, रोख राखीव निधी किती ठेवला जाईल, वैधानिक तरलता प्रमाण किती असणार आहे, बँक दर काय असणार आहे, रेपो दर काय असतो, रिव्हर्स रेपो दर काय असणार आहे. तर या सगळ्या ज्या रिझर्व्ह बँकेकडून मॅनेज केल्या जाणाऱ्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्यानुसार बाजारामध्ये पैसा वाढवायचा आहे, त्याच्यामध्ये कमतरता करायची का तो पैसा वाढवायचा आहे, ह्या गोष्टी ठरवल्या जातात. तर याला आपण रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरी पॉलिसीज म्हणतो किंवा स्वतःचं त्यांचं पैशाचं धोरण. ज्यावेळेस आपण रिझर्व्ह बँकेविषयी माहिती जाणून घेऊ किंवा बँक हा विषय आपण ज्यावेळेस अभ्यासणार आहे, त्यावेळेस मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे. सध्या फक्त वरवरती लक्षात घ्या की चलनवाढ होण्याचं एक मुख्य कारण रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरी पॉलिसीज सुद्धा असतात की त्यानुसार जर त्यांनी रेपो रेट जर कमी केला, रेपो रेटमध्ये जर वाढ केली, त्या दोन्ही गोष्टींचा डायरेक्टली फरक हा मार्केटमध्ये पडत असतो. जे अर्थव्यवस्थेमधलं चलन आहे तर याच्यावरती डायरेक्टली या गोष्टींचा परिणाम होतो. तर हे परिणाम कसे होतात हे मी तुम्हाला पुढं सांगणार आहे, कशामुळे होतात हे पुढं सांगणार आहे. फक्त सध्या थोडक्यात फक्त लक्षात घ्या, रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरी पॉलिसीमुळे सुद्धा चलन पुरवठ्यामध्ये वाढ होण्याचं हे सुद्धा एक मुख्य रिझन आहे. ठीक आहे. त्यानंतर काळा पैसा. आता काळा पैसा म्हणजे ब्लॅक मनी हे एक रिझन कसं काय असणार आहे सर, तर हे अगदी सोपं आहे. म्हणजे काय, पैशावरती जर कुणाचं नियंत्रणच नाही आहे, अनियंत्रित जर पैसा असेल तर त्यामुळं सुद्धा वस्तूंच्या किमती वाढतात किंवा त्या पैशाचा सरकारकडून हिशोब ठेवला जात नाही आहे. म्हणजे काळा पैसा रिअल इस्टेटमध्ये आपण मोस्टली म्हणतो की तिथं ते व्यवहार जे चालतात ते ब्लॅक मनीच्या माध्यमातून चालतात. म्हणजे कसं, गव्हर्नमेंटने ठरवलेला रेट हा वेगळा आणि ॲक्च्युअल विक्री करताना जो बिल्डर पैसे चार्ज करतो तो दर वेगळा किंवा तो रेट वेगळा. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एखादा व्यक्ती हा 2 BHK घेतोय आणि गव्हर्नमेंटच्या कागदपत्रांनुसार त्या 2 BHKची व्हॅल्यू ज्यावेळेस केली, म्हणजे ॲक्च्युअल व्यवहार ज्यावेळेस करतोय तर पेपर करताना ते 40 लाखांचे केले. म्हणजे पेपर व्हॅल्यू त्या फ्लॅटची समजा 40 लाख होती, पण बिल्डरनी त्या व्यक्तीला 60 लाखांना तो फ्लॅट विकलाय. म्हणजे काय, ते वरचे जे 20 लाख आहेत तर त्या व्यक्तीनी त्याला कॅशच्या स्वरूपामध्ये बिल्डरला द्यावे लागणार आहेत. तर 20 लाखांवरती कुठल्याही प्रकारचं गव्हर्नमेंटचं कंट्रोल नव्हतं. म्हणजे हा पूर्णपणे गव्हर्नमेंटपासून लपून केलेला व्यवहार आहे, ज्यावरती गव्हर्नमेंटला त्यांचा टॅक्स किंवा रजिस्ट्रेशन चार्जेस, फीज असं काही लावता आलं नाही. तर हा जो व्यवहार जो गव्हर्नमेंटपासून अनियंत्रित पद्धतीने झाला होता त्याला आपण काळा पैसा किंवा ब्लॅक मनी असं म्हणतो. आता हे फक्त एक छोटंसं एक्झाम्पल झालं. ब्लॅक मनी हे वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं, गोळा केला जातो. म्हणजे स्मगलिंग केलं जातं, गोल्ड असेल किंवा वेगवेगळ्या धातूच्या मूर्त्या असतील, महागड्या अँटिक पीक असतात, असे बरेचसे आहेत. याच्यामध्ये आता तुम्ही म्हणाल की सर चलनवाढीच्या नादामध्ये तुम्ही आम्हाला ब्लॅक मनीज कसा गोळा करायचा शिकवत आहे, तर असं नको. हा मुद्दा फक्त इथे एवढाच लक्षात घ्या की चलनवाढ होण्यासाठी काळा पैसा तेवढाच जबाबदार आहे. एक्झाम्पल द्यायचं झालं ना, तर भारताची जेवढी सध्याची GDP आहे तर तेवढाच पैसा एक्झॅक्ट आपला जवळपास स्विस बँकांमध्ये ठेवलेला आहे. म्हणजे जे आपले ब्लॅक मनी आपण तिकडे ठेवतो असं म्हणतात ना आपले नेते लोक, बिल्डर लोक, स्मगलर्स वगैरे, ते तिकडे ठेवतात पैसा. तर त्याची व्हॅल्यू ही भारताच्या GDP एवढीच आहे. म्हणजे आत्ताचा 70 वर्षानंतर, स्वातंत्र्याच्या 70-75 वर्षानंतरचा जो भारत आपण बघतोय, तर जर हा पैसा भारतामध्येच राहिला असता, त्याचा सदुपयोग झाला असता, तर 75 वर्ष आजपर्यंत यायला आपल्याला लागले नसते. सध्या ज्या आपण गोष्टींचा उपभोग घेतो ते मागच्या 30-35 वर्षांपूर्वीच आपल्यापर्यंत पोचल्या असत्या. म्हणजे 2020-21 मधला, 2022 मधला भारत हा पूर्णपणेच वेगळा असता. ओके.
म्हणजे जे सध्या आपण युरोपियन कंट्रीजचं कौतुक करतो ना, त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरचं, त्यांच्या राहणीमानाचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग थोडंसं तिकडं चांगलं आहे, तर हे जे आपण बघतो तर हे ऑलरेडी भारतामध्ये झालं असतं. मात्र आपल्या काही भ्रष्ट नेत्यांमुळे किंवा भ्रष्ट व्यक्तींमुळे हा पैसा तिकडं साठवला गेला, ज्याचा वापर आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये झालेला नाही आहे. ठीक आहे. आता हा जो काळा पैसा असतो तो बेहिशोबी असतो. त्याच्यामुळे जसं बिल्डरनी 20 लाख रुपये एक्स्ट्रा घेतले, मग तो काही फ्लॅट्सला 25 लाख रुपये मागेल, काही फ्लॅट्सला एक्स्ट्रा 30 लाख रुपये मागेल. म्हणजे याच्यावरती कुणाचंही कसल्याही प्रकारचं नियंत्रण नाही आहे. हा अनियंत्रित ज्यावेळेस व्यवहार सुरू होतो त्यावेळेस सुद्धा महागाई वाढते. ॲक्च्युअल ऑन पेपर 40 लाख असलेला फ्लॅट जो की आता 60 लाख, 75 लाख, 80 लाखांपर्यंत सुद्धा जाईल. तर हे एक रिझन आहे की ज्यामुळे चलन वाढ होते, याच्यामुळे महागाई वाढते. ठीक आहे. आणखीन एक याला महत्त्वाचा रिझन आहे ते म्हणजे FDI, परकीय गुंतवणूक किंवा परकीय थेट गुंतवणूक. परकीय गुंतवणूक हे जे काही धोरण होतं, म्हणजे उदारीकरणासंदर्भात जे धोरण आहे ते भारताने 1991ला स्वीकारलं. यानुसार परकीय गुंतवणुकीचा ओघ हा आपल्या देशामध्ये, आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये वाढू लागला. आता काय झालं, आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये बाहेरून पैसा येत होता, त्याच्यामुळं अनियंत्रित खर्च होत होता, इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट झाल्या किंवा जिथं गरज नाही तिथं सुद्धा पैसा खर्च झाला. यामुळंच देशामध्ये पैशाचा जो प्रवाह होता तर तो वाढला आहे. आपण ऑलरेडी बघितलंय MV=PT. M म्हणजे पैसा, मनी. ज्यावेळेस देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा व्यवहार किंवा पैशाचा प्रवाह वाढतो त्यावेळेस ऑब्व्हियस आहे की वस्तूंच्या किमती ह्या वाढणार आहेत आणि म्हणूनच आपण महागाई सुद्धा बघतो. ठीक आहे. तर परकीय गुंतवणूक किंवा हे सुद्धा एक रिझन आहे की ज्यामुळं चलन पुरवठ्यामध्ये वाढ आपल्याला बघायला मिळते. ओके. आता महागाई वाढण्यासाठी ना याच्या व्यतिरिक्त आणखीन महत्त्वाचं एक रिझन आहे ते म्हणजे लोकसंख्येमध्ये झालेली वाढ. लोकसंख्येमध्ये वाढ झाल्यामुळे महागाई कशी काय वाढते? ऑब्व्हियस आहे. लोकसंख्येमध्ये वाढ झाली म्हणजे काय की जेवढी लोकसंख्या सध्या आहे तर त्याच्यापेक्षा जर जास्त लोक जर मागणारे असतील, लोकसंख्येमध्ये वाढ होती म्हणजेच मागणाऱ्यांचे हात सुद्धा वाढतात. मागणी वाढली की त्या वस्तूची डिमांड वाढते, डिमांड वाढली त्याच्यामुळे त्या वस्तूच्या किमती वाढतील आणि म्हणूनच महागाई येते किंवा चलन वाढ झाली असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आणि याच्या व्यतिरिक्त लोक जर सेव्हिंग करत नसतील, म्हणजे पैसा जर लोकांचा खर्च करण्यावरती जर भर असेल तर त्या केसमध्ये सुद्धा संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये चलन वाढ होते. याच्यामुळं वस्तूंच्या किमती महागतात. ठीक आहे. म्हणजे खाजगी खर्चामध्ये झालेली वाढ, तर हे सुद्धा एक मुख्य रिझन आहे की ज्यामुळं वस्तूंच्या किमती वाढतात, वस्तूंची मागणी वाढते, त्यामुळे त्याची किमती सुद्धा वाढतात. ठीक आहे. तर तुम्हाला हा मुद्दा इथं समजला असेल. बरेचसे मुद्दे आपण समजून घेतलेत, वेगवेगळी कारणं आपण समजून घेतोय. याच्यामध्ये ना खर्च दाबजन्य चलनवाढीची काही महत्त्वाची कारणं आहेत. खर्च दाबजन्य म्हणजे लगेच तुम्हाला क्लिक झाला पाहिजे की वस्तूंच्या रॉ किमतीमध्ये, ज्या वस्तू निर्माण करायसाठी ज्या रॉ वस्तू लागतात तर त्याच्यामध्ये जर वाढ झाली तर त्यामुळे खर्च वाढतो ती वस्तू बनवण्यासाठी आणि यामुळेच एकूणच चलन वाढ होणारे किंवा एकूणच महागाई वाढते. तर खर्च दाबजन्य चलनवाढीची महत्त्वाची कारणं आहेत जसं की कृषी उत्पन्नातील चढ उतार. ज्या कृषी उत्पन्न जे आपलं आहे तर ते आपलं कृषी तर पूर्ण, आपली शेती, भारतीय शेती तर पूर्णपणे पावसावरती अवलंबून आहे. पाऊस कधी जास्त होतो, कमी होतो, म्हणजे काही ठिकाणी सिंचन क्षमता आहे, काही ठिकाणी नाही आहे. पारंपरिक शेती प्रकार आपल्या देशामध्ये भरपूर चालतात, त्याच्यामुळे सुद्धा उत्पन्न तेवढं वाढत नाही. तर कृषी उत्पन्नामध्ये पाहिजे तेवढी वाढ झालेली नाही आहे, पण त्या तुलनेत लोकसंख्येमध्ये वाढ झाली, एकूणच आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा वाढ झाली आहे, पण कृषी उत्पादनांमध्ये तेवढी वाढ झालेली नाही आहे. आणि वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात कृषी उत्पन्न न वाढल्यामुळे पुरवठा कमी होतोय आणि अन्नधान्याच्या किमती वाढत आहेत. ओके. हे फक्त अन्नधान्याशी संबंधित न घेता ज्या वस्तूंपासून किंवा ज्या कृषी उत्पादनांपासून आपण काही वस्तू तयार करतो याच्याशी सुद्धा लिंक करा की जर आपण त्या कृषी उत्पादनांमध्ये वाढ केली नाही तर वस्तूंची निर्मिती तेवढी होणार नाही. वस्तूंची निर्मिती जरी कमी पडली तरी त्या वस्तूंच्या किमती वाढतात, महागाई वाढते. ओके. दुसरं महत्त्वाचं रिझन आहे की आपल्या देशामध्ये अपुरी औद्योगिक वाढ. आपल्या देशात भारतीय उद्योगधंद्यांमध्ये तेवढं टेक्नॉलॉजीचा किंवा तंत्रज्ञानाचा वापर झालेला नाही आहे किंवा आपल्या पारंपरिक पद्धती आहेत वस्तू बनवण्यासाठी, त्याच्यामुळे उत्पादन क्षमता वाढलेली नाही. आपला कामगार सुद्धा काही तेवढा कुशल नाही, म्हणजे अकुशल कामगार आहेत, तंत्रज्ञानाचा अभाव. तर या सगळ्या गोष्टींमुळं उत्पादनासाठी, आपला वस्तूंच्या उत्पादनासाठीचा खर्च वाढलेला आहे आणि यामुळं उत्पादन क्षमता सुद्धा कमी पडतीये, म्हणजे अपुरी औद्योगिक वाढ. तर हे सुद्धा एक महत्त्वाचं रिझन आहे
की ज्यामुळं एकूणच महागाईमध्ये भर पडते. ओके. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं रिझन आहे ते म्हणजे औद्योगिक कलह. आता औद्योगिक कलह म्हणजे काय, की जे औद्योगिक किंवा या इंडस्ट्री फील्डमध्ये जी भांडणं होतात, म्हणजे मालकांचा कामगारांशी वाद तंटा झाला आहे, कामगार संघटना असतात, एकमेकांमध्ये वाद होतात, तर या सगळ्या गोष्टींचा परिणाम एकूणच उत्पादनावरती होतो. वस्तूंच्या उत्पादनावरती याचा परिणाम झाला की आपल्याला वस्तूंच्या किमती सुद्धा वाढलेल्या दिसतील. तर हे सुद्धा मुख्य जबाबदार रिझन आहे. नैसर्गिक संकटे ज्यावेळेस येतात त्यानुसार सुद्धा वस्तूंच्या किमती वाढतात. म्हणजे दुष्काळ पडलाय, भूकंप झाला, कुठं सुनामी आला, पूर आले, तर या सगळ्या संकटांमुळे अर्थव्यवस्थेला खूप मोठी हानी पोचवली जाते. अन्नधान्य असेल किंवा जीवनावश्यक वस्तू असतील तर याची टंचाई निर्माण होते, म्हणजे वस्तू कमी पडतात आणि यामुळे सुद्धा एकूणच आपल्याला महागाई वाढलेली दिसेल. म्हणजे नुकसान जास्त व उत्पादन कमी असल्यामुळे पुरवठा कमी पडतो. ठीक आहे. यानंतर जर आपण वस्तूंचा किंवा अन्नधान्याची आपण जर साठेबाजी केली तर त्यामुळे सुद्धा कृषी उत्पादनाची टंचाई निर्माण होते. म्हणजे व्यापाऱ्यांनी गोदामामध्ये जे माल साठवून ठेवलेला असतो त्यामुळे काय होतं, कृत्रिम प्रकारची टंचाई ते निर्माण करतात. त्यामुळे भाववाढ सुद्धा होते. मग आपण सर्रास कांद्याचं एक्झाम्पल बघतो की कांद्याच्या किमती या वाढत गेल्या. म्हणजे कांदा, बटाटा अशा वस्तूंच्या किमती वरच्यावर वाढत जातात. याचं एक रिझन तेच आहे की कृत्रिम प्रकारची टंचाई तयार केली जाते आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला वस्तूच्या किमती वाढलेल्या दिसतील. ओके. आता हे सगळं जे मी तुम्हाला सांगतोय ना, तर ते तुम्हाला एक्झाममध्ये कशा पद्धतीने महत्त्वाचं आहे, तर एक्झाममध्ये आपल्याला वर्णनात्मक विधानं दिली जातात. खालीलपैकी कोणती कारणं ही वस्तूंच्या किमती वाढीशी संबंधित नाहीत किंवा आहेत असं जर विचारलं तर या विधानांवरून, या मुद्द्यांवरून तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की कुठल्या कुठल्या कारणांमुळे वस्तूच्या किमती वाढतात. ओके. उत्पादन क्षमता जर त्या कारखान्याची, त्या उद्योगधंद्याची जर कमी असेल त्यावेळेस सुद्धा उद्योगाची क्षमता नसल्यामुळं त्या उत्पादनाच्या किमती वाढतात. म्हणजे एकूणच आपल्याला महागाई वाढलेली दिसेल. ओके. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यामुळं अशा प्रकारची टंचाई निर्माण होते, निर्यातीमध्ये जर वाढ केली तर त्यामुळं सुद्धा वस्तूंच्या किमती देशांतर्गत किंवा आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये वाढतात. म्हणजे कसं की फॉर एक्झाम्पल आपल्या देशामध्ये 100 किलो कांद्याचं उत्पादन होतं. 100 किलोपैकी आपल्या देशामध्येच एकूण 50 किलो लागणार आहे. पण आपण काय केलं, 100 किलोपैकी 60 किलो 70 किलोच कांदा हा बाहेर ट्रान्सफर केला. म्हणजे इतर देशांना आपण देतोय, ते व्यापार करण्यासाठी आपण इतर देशांना आपण तो विकतोय. पण आपल्याच देशामध्ये 20 किलो कांदा आता कमी पडला, कारण 70 किलो दिला, आपली एकूण डिमांड होती 50 किलोची, 30 किलोच अवेलेबल आहे, 20 किलो आता कांदा कमी पडतोय. वस्तू कमी पडल्यामुळं काय झालं की त्या वस्तूची किंमत वाढणार आहे. म्हणजे हा 30 किलो राहिलेला कांदा खरेदी करण्यासाठी लोकांची संख्या तर जास्त आहे, त्याच्यामुळे या 30 किलोची किंमत वाढेल. ओके. आणि मग याच्यासाठीच म्हणून भारत सरकारने रिसेंटली काही असे निर्णय घेतले होते की ज्यामुळं कांदा निर्यातीवरती बंदी घालण्यात आली होती. मग तात्पुरतं त्या शेतकऱ्यांचं नुकसान होत होतं, पण आपण जर बघितलं तर यामुळं होणारी जी एकूण सर्वसामान्यांना झेलावी लागणारी जी चलनवाढ होती किंवा जो एकूण महागाई होती तर ती आपल्याला टाळता आली. मात्र यातून काही शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे. ऑब्व्हियस आहे की जर समजा देशामध्ये असा काही किंवा अर्थव्यवस्थेने असा काही निर्णय घेतला की आपल्याला त्या कांद्यावरती, निर्यातीवरती बंदी घालायची आहे, म्हणजे 100च्या 100 किलो कांदा हा आपल्या देशामध्येच वापरायचा आहे, तर त्यामुळे काय होईल, आपल्या नागरिकांना स्वस्तामध्ये कांदा मिळेल. पण ज्यांना कांदा विकायचा होता तर व्यापाऱ्यांचं थोडंफार नुकसान होईलच. ओके. अर्थव्यवस्था किंवा एकूणच जर चलन जर तुम्ही बघितलं ना, तर 100 रुपये आपण प्रत्येकाला जर वाटत गेलो तर अर्थव्यवस्था जिथं होती त्याच पद्धतीमध्ये राहील. काही जणांना 100 रुपयाच्या ऐवजी 80 रुपये मिळाले, काही जणांना 120 रुपये मिळाले, काही जणांना 20 रुपये मिळाले, तर आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये तो फरक आपल्याला बघायला मिळेल आणि त्या फरकामुळेच अर्थव्यवस्थेचं चक्र सुरू असतं. ओके. म्हणजे असं म्हणतात ना, एका ठिकाणी डोंगर करायचा असेल तर दुसऱ्या ठिकाणी खड्डा पडत जातो, तर तोच हा अर्थव्यवस्थेचा एकूण प्रकार आहे. तर असं नेहमीच असणार आहे. एक एक्झाम्पल नेहमी दिलं जातं ना की आपल्या देशाचा सगळा जो काही समजा 90-95% पैसा आहे तर तो मोजक्या 3-4% लोकांकडे आहे. तर हा फरक नेहमी असणार आहे आणि हा फरक असल्यामुळेच आपले अर्थव्यवस्थेचं चक्र सुद्धा सुरू आहे. समजा सगळ्यांना इक्वल जर पैसा आपण डिस्ट्रीब्यूट केला तर त्या पैशाचा वापरच करता येणार नाही किंवा त्या पैशामुळं कुठल्याही प्रकारचं अर्थव्यवस्था चालणार नाही आहे. म्हणजे असं आपण अंबानीकडचा सगळा पैसा काढून घेतला आणि अख्ख्या भारतात सगळ्यांना वाटून दिला तर अंबानीकडे प्रत्यक्षामध्ये उत्पादनासाठी पैसाच नसेल, उत्पादन होणार नाही, वस्तू निर्माण होणार नाहीत. वस्तू निर्माण नाही झाल्या की आपण बघतोय की कशा प्रकारे महागाई वाढते. तर ही जी काही सायकल आहे,
म्हणजे अर्थव्यवस्थेमधला जो काही डिफरन्स आहे, दोघांमधला डिफरन्स हा नेहमी असणारच आहे. कुठल्याही अर्थव्यवस्था तुम्ही घेऊन बघा, संपूर्ण जगामध्ये अशीच सिच्युएशन असते की मोजक्या जणांकडेच एवढा पैसा असतो असं म्हणतात आणि एवढ्या जणांकडे एवढूसा पैसा असे एक्झाम्पल दिले जातात. पण ते प्रॅक्टिकली आपण जर बघितलं तर तसंच अर्थव्यवस्थेचं समीकरण असतं. ठीक आहे. आता हा विषय निघालायच तर आपण हे पण समजून घेऊ की चलनवाढ झाली तर ती अर्थव्यवस्थेसाठी वाईट असते का, की अर्थव्यवस्थेसाठी ती चांगली असते. तर अगेन जे तुम्हाला एक्झाम्पल दिलं ना की काही एका ठिकाणी जर डोंगर बांधायचा असेल, डोंगर उभा करायचा असेल तर दुसऱ्या ठिकाणी खड्डा करावा लागतो. तर तोच हा प्रकार आहे. चलनवाढीमुळं फायदा सुद्धा होतो आणि तोटा सुद्धा होतो. फायदा कुणाकुणाला होणार आहे थोडा विचार करून बघा. चलनवाढ झाली म्हणजे लोकांकडे पैसा हातामध्ये आला. म्हणजे याच्यामध्ये ए आणि बी असे दोन व्यक्ती आहेत. ए व्यक्ती हा एक व्यापारी आहे. हा व्यापारी काय करतोय, तो आलेला पैसा त्याच्या धंद्यामध्ये, त्याच्या उद्योगामध्ये गुंतवतो. त्याच्या उद्योगामध्ये गुंतल्यामुळं काय झालं की त्याचं उत्पादन वाढलं. उत्पादन वाढल्यामुळं वस्तूंची संख्या वाढली, त्याची विक्री सुद्धा वाढतीये. म्हणजे तो त्या पैशाचा वापर करून उत्पादन वाढवतोय. म्हणजे काय, चलनवाढीचा फायदा त्या व्यापाऱ्याला झाला. दुसरीकडं चलनवाढ झाली, एखादा व्यक्ती जो बी व्यक्ती आहे तर तो बी व्यक्ती आहे माझ्यासारखं समजा एखादा मास्तर आहे. तर त्या मास्तरचा पगार जो आहे तर त्या काही महागाईच्या किंवा चलनवाढीच्या तुलनेमध्ये त्याचा पगार वाढत नसतो. म्हणजे जर चलनवाढ झाली तर त्या मास्तरला म्हणजे मला लॉस होणार आहे, म्हणजे मला नुकसान होईल. कसं काय बरं, आता याचे एक्झाम्पल पण देतो. म्हणजे समजा मला 30,000 रुपये पगार होता. या 30,000मध्ये माझं संपूर्ण घर चालायचं. मला 10 किलो गहू घेता येत होता, 5 लिटर तेल घेता येत होतं. तर असं माझं एक समीकरण आहे. फॉर एक्झाम्पल 30,000मध्ये एवढ्या गोष्टी येत होत्या. आता काय झालं, चलनवाढ झाली. चलनवाढ झाल्यामुळे काय झालं, वस्तूंच्या किमती महागल्या. माझा 30,000 जो पगार होता तर तो काही चलनवाढीच्या दरामध्ये वाढलेला नाहीये, मात्र त्याच्यामध्ये थोडीफार इन्क्रीमेंट होते, पण लगेच नाही. फॉर एक्झाम्पल 2 वर्षांनी होणार होती, पण आत्ता चलनवाढ झाली तर मला त्या 30,000मध्येच संपूर्ण वस्तू घ्यायच्यात. म्हणजे आधी जेवढ्या वस्तू येत होत्या तर तेवढ्या तर येणार नाहीत, कारण वस्तूंच्या किमती वाढल्या. म्हणजे काय झालं, मला पर्टिक्युलर एक त्या शिक्षकाला, त्या पगारी व्यक्तीला नुकसान झालेलं आहे. तर चलनवाढीचा तोटा सुद्धा अशा पद्धतीने होतो. चलनवाढीचे फायदे सुद्धा आहेत, तोटे सुद्धा आहेत, ते आपण व्यवस्थितपणे समजून घेऊ. जरी आपण महागाईचा दर हा अर्थव्यवस्थेसाठी चांगला नसला तरी सौम्य चलनवाढीचा दर म्हणजे जो साधारणतः 3% जर असेल तर तो अर्थव्यवस्थेसाठी चांगला आहे असं म्हटलं जातं, उपयुक्त आहे असं म्हटलं जातं. जसं की आपण जर बघितलं तर महागाई ही वाढत्या मागणीमुळे होते. वस्तूंची मागणी वाढणे हे एका दृष्टिकोनातून चांगलंच आहे. म्हणजे सुरुवातीला आपण मास्कचं एक्झाम्पल बघितलं होतं ना, की पॅन्डेमिकमध्ये मास्कची विक्री वाढत होती, वस्तूची मागणी वाढत होती, मास्कची मागणी वाढत होती. मग ही मागणी वाढतीये म्हणजे ते कारखानदारांसाठी चांगलं आहे ना, की त्यांना उत्पादन वाढवायला मिळतंय, त्याच्यामुळे त्यांची विक्री वाढणार आहे. म्हणजे काय, तर उच्च किमती आणि मागणीचा फायदा घेण्यासाठी उद्योग अधिक वस्तू तयार करण्याचा प्रयत्न करतील. अधिक उत्पादन झाल्यामुळं GDP वाढण्यासाठी सुद्धा ते उत्पादन कारणीभूत ठरणार आहे. चलनवाढीच्या परिणामांचा अभ्यास करताना आपल्याला अर्थव्यवस्थेवरील परिणाम, कुटुंब संस्थांवरील परिणाम आणि परकीय व्यापारांवरील परिणाम, तर या सगळ्यांचा अभ्यास करावा लागतो. त्यापैकी आपण अर्थव्यवस्थेवरील परिणाम पहिल्यांदा जाणून घेऊ की चलनवाढीचे अर्थव्यवस्थेवरती कशा प्रकारे परिणाम होतात. पहिला आहे उत्पादन क्षमतेवरती. चलनवाढ झाली म्हणजे वस्तू आणि सेवांची मागणी वाढली आहे. मागणी वाढली म्हणजे काय, तर वस्तूंची निर्मिती सुद्धा वाढणार आहे, उत्पादनाला चालना मिळते. कारण समोर दिसतंय की 100 लोक आहेत लाईनमध्ये. म्हणजे कार मॅन्युफॅक्चरिंग करणारी एखादी कंपनी, मारुती असेल किंवा महिंद्रा असेल, त्यांना समोर दिसतंय की अरे कारची मागणी वाढतीये बाजारामध्ये, म्हणजे 100 जण आहेत घेणारे. मग ते कारचं उत्पादन सुद्धा वाढवतील ना. म्हणजे एकूणच उत्पादन वाढणार आहे, प्रोडक्शन वाढणार आहे. आणि अर्थव्यवस्थेमध्ये ज्यावेळेस चलनवाढ होते तर तो काळ उद्योगधंद्यासाठी सुगीचा काळ मानला जातो. हा मुद्दा लक्षात ठेवा, हे विधान लक्षात ठेवा. कन्सेप्ट समजला ना की असे काही विधानं देऊ द्या, तुम्हाला लगेच आयडेंटिफाय करता येईल की हे विधान योग्य आहे की अयोग्य आहे. म्हणजे जर तुम्हाला कन्सेप्ट समजला की चलनवाढ झाल्यामुळं कशा पद्धतीने अर्थव्यवस्थेला फायदा होतो, तर तुम्ही सांगू शकता उद्योगाला चलनवाढीचा काळ म्हणजे सुगीचा काळ असतो, हे विधान योग्य आहे की अयोग्य आहे. तर हे विधान योग्य आहे. उद्योगासाठी चलनवाढ झाली तर ते एक चांगला आहे, उद्योगधंदा वाढण्यासाठी हेल्पफुल आहे, सुगीचा काळ आहे त्यांच्यासाठी. यानंतर गुंतवणूकदारांसाठी नेमकं काय होतं, म्हणजे अर्थव्यवस्थेमधलाच परिणाम किंवा अर्थव्यवस्थेच्या अंतर्गतच गुंतवणूकदार सुद्धा येतात, इन्व्हेस्टमेंट येते. त्याच्यावरती नेमका चलनवाढीचा कसा परिणाम होतो, तर उद्योगधंदा आता बघितला की कारचे मॅन्युफॅक्चरिंग वाढलं होतं,
याच्यामुळे काय झालं, बिझनेस झालेला आहे, उद्योग झाला आहे, उत्पादन मिळालं. याच्यामुळे काय झालं, गुंतवणुकीला आणखीन चालना मिळाली. म्हणजे आता 100 कार बनवल्या तर तुम्हाला आणखीन 200 कार बनवण्यासाठी पैसा येतोय, म्हणजे गुंतवणूक होईलच. तर त्यामुळं काय होतं, इन्व्हेस्टमेंट आहे तर ती देशामध्ये वाढायला सुरुवात होते. तर चलनवाढीचा अर्थव्यवस्थेवरचा हा सुद्धा एक महत्त्वाचा परिणाम आहे की गुंतवणूक म्हणजे इन्व्हेस्टमेंट सुद्धा वाढते. ओके, रोजगार निर्मिती होणार आहे का मग? तर हो, रोजगार निर्मिती सुद्धा होणार आहे. कारण उद्योगधंद्यांमध्ये जर आपल्याला वस्तूंचं उत्पादन वाढवायचं असेल तर त्या संबंधित कामगार सुद्धा लागतील, म्हणजेच रोजगारांची निर्मिती होईल. कार मॅन्युफॅक्चरिंगचा आता हा सेटअप कमी पडतोय, छोटा पडतोय, तो दुसरा सेटअप उभा केला दुसऱ्या ठिकाणी तर तिथं कामगार लागतील. म्हणजे नवीन नवीन उद्योग स्थापन होत आहेत, त्याच्यामुळं रोजगार निर्मिती सुद्धा होणारच आहे. ओके, चलनवाढीचा आणखीन अर्थव्यवस्थेवरचा परिणाम म्हणजे कर वसुली. गव्हर्नमेंटला टॅक्स लागतो, म्हणजे गव्हर्नमेंटला पैसा किंवा टॅक्स जे आहे तर ते गव्हर्नमेंटचं उत्पन्नाचं एक महत्त्वाचं साधन आहे. आता हे सगळं उद्योगधंदे भरभराटीला आलेत, त्यांचं उत्पादन वाढलंय, वस्तूंची निर्मिती वाढत चालली, विक्री वाढतीये. म्हणजेच काय, तर वेगवेगळ्या प्रकारचे जे टॅक्स आहेत, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग होण्यापासून ते विक्री होईपर्यंत ह्या सगळ्या प्रकारचे टॅक्स किंवा कर हे गव्हर्नमेंटला त्या अर्थव्यवस्थेला मिळणार आहेत. आणि हा सुद्धा एक चांगला परिणाम आहे अर्थव्यवस्थेचा. ओके, चलनवाढीचा एकूणच आपण अर्थव्यवस्थेवरचा परिणाम समजून घेतला. आता चलनवाढीचा आपण कुटुंब व्यवस्थेवरती होणारे परिणाम जाणून घेऊ. उत्पादक असतील, औद्योगिक गुंतवणूकदार असतील, जे कर्ज देणारे आहेत त्याला डेबिटर म्हटलं जातं, हे असतील, त्यांच्यावरती नेमके कसे परिणाम होतात. थोडंसं आपण पहिल्यांदा उत्पादकांवरती कसा परिणाम होतो हे जाणून घेऊ. चलनवाढीमुळे वस्तूंच्या मागणी वाढलेली असते. यामुळे शेतकरी, लघु उद्योगदार किंवा सगळेच मोठे उद्योगधंदे सुद्धा अशा सगळ्यांमध्येच उत्पादकांना चलनवाढीचा भरपूर सारा फायदा होतो. म्हणजे उत्पादक वर्ग जो आहे, प्रोड्युसर्स जे आहेत, तर यांना चलनवाढीचा फायदा होतो. यामध्ये आता औद्योगिक गुंतवणूकदारांचं नेमकं कसं आहे, म्हणजे जे व्यक्ती किंवा जे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात, खरेदी करतायत, तर त्या कंपनीची भरभराट होते, त्या कंपनीचं उत्पादन वाढतं, त्याच्यामुळे शेअर्सच्या किमतीसुद्धा वाढतील. म्हणजे जो इंडस्ट्रियल इन्व्हेस्टर जो आहे तर त्या इन्व्हेस्टरला त्याचा फायदा होणारच आहे. ओके, आता ज्या लोकांनी कर्ज घेतलेलं आहे म्हणजे त्यांना आपण डेबिटर्स म्हणतो, ज्यांनी कर्ज दिलंय त्यांना आपण क्रेडिटर म्हणतो. तर जे डेबिटर्स आहेत म्हणजे ऋणको आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो, तर अशा व्यक्तींनी कर्ज घेतलेलं ज्यांनी कर्ज घेतलेलं असतं अशांना कसा फायदा होतोय चलनवाढीचा हे समजून घ्या. एक उदाहरण आहे, एक ट्रेडिशनल एक्झाम्पल आहे, घराचं लोनशी संदर्भाचं उदाहरण आहे. आपण कार लोनचं बघूयात. समजा मी एखादी कार घेतली, त्या कारची किंमत फॉर एक्झाम्पल 10 लाख रुपये आहे आणि त्याच्यासाठी EMI माझा 30,000 रुपयांचा जातो. दर महिन्याला मी 30,000 रुपये EMI पे करतोय. चलनवाढ झाली. चलनवाढ झाल्यामुळं त्याचा एक महत्त्वाचा इम्पॅक्ट आपण बघितला होता. चलनवाढ झाल्यावरती त्या चलनाची किंमत घटलेली असते. ओके, हा महत्त्वाचा इम्पॅक्ट आहे. चलनवाढ ज्या ज्या वेळेस होईल तर त्यावेळेस चलनाची किंमत घटते. म्हणजे 30,000 रुपयांचा जो EMI होता माझ्यासाठी, तर तो आता मला अगदी परवडण्यासारखा वाटू लागतो. कारण माझ्याकडे भरपूर सारा पैसा ऑलरेडी असतो. चलनवाढ झाली आहे ना, तर माझ्याकडे पैसा आलेला आहे, चलनाची किंमत कमी झाली, म्हणजे EMI जो ठरलेला होता 30,000 रुपयांचा पुढच्या 10 वर्षांसाठी म्हणा, तर तो तसाच राहणार आहे. म्हणजे पुढं जेवढं काही चलनवाढ होत राहील तर तेवढीच या 30,000 रुपयांची किंमत कमी 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 होत जाणार आहे. म्हणजे मला फायदा झाला आहे. म्हणजे माझं जे काही लोन होतं तर लोन घेतल्यामुळं मला फायदा झाला. तर लोनचा जो EMI मी पे करतोय, तर ज्यांना मी पे करतो त्या कंपनीला थोडंफार त्याचं नुकसान आहे, कारण त्यांनी मला कर्ज दिलं होतं. ओके, म्हणजे जे क्रेडिटर असतात तर त्यांना या गोष्टीचा तोटा होतो. ज्यावेळेस चलन वाढ होते त्यावेळेस त्यांना अगदी निगेटिव्ह त्याचा इम्पॅक्ट पडतो. मात्र ज्यांनी कर्ज घेतलेलं असतं अशांना याचा फायदा होतो. ओके, तर हा मुद्दा लक्षात ठेवा. एक्झाममध्ये आपल्याला यावरती सुद्धा क्वेश्चन बनतात. ठीक आहे, जे लोक आता पगारदार आहेत, पेन्शनदार आहेत, अशांचं नेमकं काय होतं, तर पगारदार व्यक्तींना किंवा जे पेन्शनवरती आहेत अशांचा पगार आणि पेन्शन ही नेहमी स्थिर असते. ती काहीतरी ठराविक वर्षांनंतर त्याच्यामध्ये इन्क्रीमेंट होत राहते. म्हणजे महागाई भत्ता वगैरे जो असतो किंवा जे वेगवेगळी वाढ होते ना, म्हणजे पे कमिशन वगैरे लागू होणं, तर ते पर्टिक्युलर काही वर्षांनंतर लागू होत असतात. पण सध्या जर चलनवाढ झाली तर त्याच्यामुळे काय होतं, मला पैसा जो आहे, जो पगार आहे तो तेवढाच मिळणार आहे आणि त्या पगाराची किंमत काय होते, चलनवाढ झाल्यामुळं कमी होते, पैशाची किंमत कमी होते. तर म्हणून त्या पैशामध्ये मला गेल्या महिन्यामध्ये मी जेवढ्या वस्तू त्या पैशातून घेत होतो तेवढ्या वस्तू मला आत्ताच्या पगारामधून घेता येणार नाही,
कारण वस्तूंच्या किमती वाढलेल्या असतात, माझ्या पैशाचं मूल्य कमी झालेलं असतं. तर पगारदार आणि पेन्शनधारकांना याचा नुकसान होतो किंवा थोडाफार तोटा होतोच. आता या चलनवाढीचा किंवा कुटुंब व्यवस्थेवरती चलनवाढीचा नेमका परिणाम कसा होतो, तर आपण जर मजूर जर बघितले तर जे लेबर असतात त्यांच्या लेबर कॉस्ट काही चलनवाढीच्या तुलनेमध्ये वाढत नाहीत. म्हणजे सांगायचं झालं तर त्यांना याचा तोटाच होणार आहे, फटका बसणार आहे. जे असंघटित क्षेत्रामधले असतात, जसं की भाजी विक्रेता असतील, फळ विक्रेता असतील, गिरणी चालकं असतील, पेपर टाकणारे असतील, तर हे जे असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात तर यांची जी काही मजुरी असते, याचा मजुरीचा दर जो असतो त्याच्यामध्ये तर वाढ होणं हे अशक्यच असतं, फार क्वचित वाढ होते. म्हणूनच महागाईमध्ये किंवा चलनवाढ झाल्यानंतर अशा वर्गाला सगळ्यात मोठा तोटा बसतो किंवा मोठा फटका बसतो. ठीक आहे. संघटित क्षेत्रामधले जे मजूर असतात त्यांना महागाई भत्ता म्हणजे जो अलाउन्स जो असतो ना, तर तो थोडाफार मिळत असल्यामुळं तुलनात्मक त्यांना कमी फटका बसेल. पण जे असंघटित क्षेत्रामधले असतात यांना सगळ्यात जास्त फटका या गोष्टीचा बसतो. ठीक आहे. आता परकीय व्यवहारावरती याचा नेमका काय परिणाम होईल किंवा परकीय व्यापारावरती चलनवाढीचा काय परिणाम होतो, तर अगदी सोपं आहे. चलनवाढीचा देशातील दर आणि परकीय देशातील दर याच्यावरती चलनवाढीचा परिणाम हा अवलंबून असतो. म्हणजे उदाहरणार्थ भारतापेक्षा चीनमध्ये चलनवाढीचा दर जर जास्त असेल तर भारताची निर्यात वाढणार आहे. म्हणजे भारतामधल्यापेक्षा जर चीनमध्ये चलनवाढीचा दर जास्त असेल म्हणजे तिथं जर पैशाची किंमत अजून कमी झाली असेल, भारताकडून निर्यात वाढणार आहे. याचं मुख्य कारण म्हणजे चीनी लोकांना आपल्या भारतीय वस्तू स्वस्त वाटायला लागतील. म्हणजे त्यांच्या चलनवाढीच्या तुलनेमध्ये आपल्या वस्तू त्यांना स्वस्त वाटतील आणि म्हणून आपल्या देशाला निर्यातीचा फायदा होईल. तर परकीय व्यापाराशी संबंधित कसे परिणाम होतात हा मुद्दा तुम्हाला समजला असेल. म्हणजे समजा अमेरिका आणि भारत, अमेरिकेमध्ये चलनवाढ अगदी जोरदार पद्धतीने सुरू आहे. समजा अमेरिकेमध्ये चलनवाढीचा दर हा 20% आहे आणि भारतामध्ये आहे 5%. तर अमेरिकेचा चलनवाढीचा दर हा भारतापेक्षा जास्त असल्यामुळं भारतातल्या वस्तू ह्या अमेरिकन नागरिकाला खूप स्वस्त वाटू लागतील. अगदी भारतातल्या वस्तू खूप स्वस्त वाटतील. त्यामुळं तो भारतातल्या वस्तूंची मागणी वाढवेल. यामुळं भारताची निर्यात वाढणार आहे आणि एकूणच भारताच्या इकॉनॉमीला याचा फायदा होईल. एक्झाममध्ये असे एक्झाम्पल देतात का, तर नाही. एक्झाममध्ये अर्थव्यवस्थेबद्दल म्हटलं जातं की 2 मोठ्या अर्थव्यवस्था आहेत, त्यापैकी एका अर्थव्यवस्थेमध्ये चलनवाढीचा दर हा अतिशय जास्त आहे, तर याचा फायदा दुसऱ्या अर्थव्यवस्थेला कशा पद्धतीने घेता येऊ शकतो. खाली पर्याय देतील. त्या देशाची निर्यात वाढवून, त्या देशातून आयात वाढवून, त्या देशाशी संबंध न ठेवता किंवा त्या देशाशी दृढ संबंध करून, तर त्या देशाची निर्यात वाढवून आपल्याला त्याचा फायदा घेता येईल. तर हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. तर आत्तापर्यंत आपण हे समजून घेतलंय की चलनवाढीमुळं कसे परिणाम होतात, व्यापारावरती कसे परिणाम होतात, कुटुंबावरती कसे परिणाम होत आहेत, चलनवाढ म्हणजे काय, त्याचं अगदी बेसिक बॅकग्राऊंड हे आपण प्रॉपर तयार केलेलं आहे. याच्या पुढचं लेक्चर आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. त्याच्यासाठी संपूर्ण बॅकग्राऊंड मी प्रॉपर तयार केलं आहे. पुढचं लेक्चर ज्यावेळेस तुम्ही बघाल त्यावेळेस तुम्हाला अगदी ज्या इकॉनॉमिकमधल्या टर्म्स आहे, जसं की होलसेल प्राईस इंडेक्स म्हणजे त्याला आपण WPI असं म्हणतो, त्याच्यानंतर CPI म्हणजेच कन्झ्युमर प्राईस इंडेक्स काय असतो, तो कशा पद्धतीने मोजला जातो, ते लेक्चर खूप छोटं असणार आहे, खूप शॉर्ट असणार आहे. पण त्या इकॉनॉमीमधल्या टर्म समजून घेण्यासाठी आजचं लेक्चर खूप महत्त्वाचं होतं. तुम्हाला चलनवाढ काय असते हे समजलं तरच तुम्ही या गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन पुढच्या लेक्चरमध्ये करू शकाल. त्यामुळं पुढचं लेक्चर तुम्हाला न विसरता बघायचं आहेच. आजच्या लेक्चरपेक्षा ते खूप महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे नक्कीच पुढचं येणारं लेक्चरसुद्धा याच इंटेन्सिटीने बघा. तर आजच्या सेशनच्या माध्यमातून तुमची फायनली इथं लगेच रजा घेतोय. भेटतो आपण येणाऱ्या नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून. हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. विजन स्टडी स्मार्ट विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट लर्निंग प्लॅटफॉर्म. महाराष्ट्रातील सर्वात विश्वसनीय ई लर्निंग युजर फ्रेंडली प्लॅटफॉर्म जो दर्जेदार शिक्षणाचा अनुभव देतो. विजन स्टडी. म्हणूनच वेळ न वाया घालवता आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीच्या एक पाऊल जवळ जा, तेही अगदी माफक दरामध्ये. तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.